या रिया, हे आमचं घर. वाव, मस्त, छान आहे. हो ना. अगं आजी आजोबा असताना ना आम्ही इथेच राहायचो. आजी वारली आणि बाबांनी शहरात फ्लॅट घेतला. मग आता इथं कोण राहतं? काका. सख्खे? हो. अगं बाबांनी फ्लॅट घेतला, मग काकाच इथे राहत आहेत. एकटे? आणि ते बाल ब्रह्मचारी आहेत. Don't tell me. My goodness, बाल ब्रह्मचारी. हो, पण ते आहेत, मी नाही बरं का. ते आज तुला कळेलच. पण रिया, पण तू आज काय कारण सांगून आलीस? कुणाला? मम्मा पप्पांना? हा. त्यांना सांगितलं की शीतल बरोबर तिच्या मामांच्या घरी जाते. उद्या येईन. बस. अरे वा, ते कन्व्हिन्स झाले. यस. आणि कानाई होणार. अरे शीतल माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. आणि यू नो व्हॉट, याही आधी तिच्या मामाच्या घरी आम्ही अनेकदा गेलोय. व्हेरी गुड. म्हणजे माझे काका दौऱ्यावर गेले की तू शीतलच्या मामाकडे इकडे आलीस, राईट? राम निखिल, अरे आता माझ्या मम्मी पप्पांच्या डायव्होर्सचं चाललंय म्हणून तितकंसं लक्ष नसतं रे त्यांचं माझ्यावर. पण एकदा का त्यांचा डायव्होर्स झाला ना की ज्या कुणासोबत मला राहावं लागेल ना, त्यांचं जास्तच लक्ष असेल माझ्यावर. कम ऑन रिया, आज आपण इथे एन्जॉय करायला आलो. डोंट टॉक सिरियस. आणि डिवोर्सच्या गोष्टी नको, आपण इथे लग्नाच्या गोष्टी करायला आलो. निखिल, काय? भूक लागली आहे. येस डिअर, मी आत्ता मार्केटमध्ये जातो आणि मस्त काहीतरी खायला घेऊन येतो तुझ्यासाठी. हा, म्हणजे आपल्याला उद्या सकाळपर्यंत कुठे जायलाच नको ना. तू चुप रे. ए, लवकर ये. घेऊन गेलो आणि घेऊन आलो.
कुणा कुत्र्याचं पिल्लू वगैरे मेले की काय? निखिल आला की आधी ते टाकायला सांगायला हवं. यक्स. खूपच वास येतोय. घाबरले मी. गप्प बस, शांत हो. हे बघ, मला पण काय माहित नाहीये. बघ, मी इथे अभ्यासासाठी आलोय. काकांना खोटं सांगून मी त्यांच्याकडून डुप्लिकेट चावी घेऊन आलोय. काका तर काल रात्रीच गेले तिथून. नाही, ते कशाला खून करतील? मग काय झालं? आणि मला सांग, त्यांच्याच घरात त्यांच्याच कपाटात दुसरं कोणी असं काहीतरी करेल? त्यांनी काय असं केलेलं नाहीये. आता काय करायचं? हे थांब जरा, मला विचार करू दे ना. ते पोलिसांना कळूया. माय गॉड, यू इडियट. पोलिसांना काय कळूया? त्यापेक्षा इथेच राहू दे. आपण निघूया, त्यांचं ते बघून घेतील. चल. ए मॅड, काय त्यांचं ते बघतील? हे माझं घर आहे, माझ्या काकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सेल्फिश. सेल्फिश? व्हॉट डू यू मीन बाय सेल्फिश? अरे, मैत्रिणी बरोबर जाते असं खोटं सांगून मी इथं आले. आणि आपण अख्खी रात्र इथे एकत्र राहणार होतो हे माझ्या मम्मी पप्पांना कळणार नाही का? आणि यू टफर, तू काकांना काय सांगितलं होतंस? तू अभ्यासासाठी इथे येतोयस ना? तू मला इथं घेऊन आलास हे तुझ्या काकांना कळणार नाही? काम करूया. थांब, तू आहे ना, तू निघ इथून. मी पोलिसांना सांगेल मी इथे अभ्यासासाठी आलो होतो. हा, आणि मी पोलिसांना फोन करून सांगतो. कळलं? निघ तू, जा. काळजी घे. आणि वाटलं तर मी येईन ना. काळजी करू नकोस, जा. निघ निघ निघ. हॅलो, पोलीस स्टेशन. हो. फोन तू केला होता? हो सर, ॲक्च्युली माझं नाव निखिल सरदेसाई. मी इथेच कैलाशवाडीत राहतो. हे माझ्या काकांचं घर आहे सर. हे माझं आजोळ पण आहे. मी ते अभ्यासाला आलो. ते तुझे काका आहे? नाही सर, माझे काका यात्रेला गेलेत काल संध्याकाळी. 7 दिवसांनी परत येणार होते, पण मी त्यांना फोन करून सांगितलं की ते येणार आहेत आता लवकरच. येणार आहे? हो, लवकर. सर त्याच्या मानेला चाकूने किंवा दुसऱ्या कुठल्या धारदार वस्तूने मारल्याच्या खुणा आहेत सर. झटापट झाली आहे पण शारीरिकच. कारण बेडरूममध्ये आजूबाजूला तशा काही खुणा नाही आहेत सर.
सर मला असं वाटतंय हे काल रात्रीच घडलंय 10 वाजता, कारण त्यांच्या हातातलं जे घड्याळ आहे ना ते आपटल्यामुळे थांबलंय बरोबर 10 वाजता. गुड नीता, आणखी काही? हो सर. तुम्ही थांबा, मी तुम्हाला बोलवतो. हो सर. से बघा घ्या ते शिंदे. बॅगेत घ्या. बघा काय त्यात. लवकर. रेल्वेचा पास. सुयश इनामदार आणि डॉक्टरांचं व्हिजिटिंग कार्ड. हो गया, लॅबमध्ये पाठवा. निखिल. हां सर. नीता, हा निखिल. हे त्याच्या काकांचं घर आहे, पण हा यांना ओळखत नाही. तर मला एक सांग, काका याला ओळखतात, सुयश इनामदार? मला नाही वाटत सर, कारण मी यालाही ओळखत नाही आणि याच्या नावाचा कधी उल्लेख झालेला मला आठवत नाही सर. ओके. बरं मला एक सांग, तू इथे अभ्यासाला आला होता ना? हो सर. आम्ही हा सगळा बंगला बघितला, पण कुठे पुस्तकं किंवा लॅपटॉप असं आम्हाला आढळलं नाही. ॲक्च्युली सर मी इथे. हे बघ निखिल, ही एक मर्डरची केस आहे. डोंट ट्रीट इट कॅज्युअली, बी सिरियस. इट्स नॉट युअर ब्लडी फिल्म स्टोरी. अंडरस्टँड? सर फिंगरप्रिंट्स एक्सपर्टचं काम झालंय सर. बॉडी पोस्टमॉर्टमला द्यायची का? तुम्ही एक काम करा, जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची कंप्लेंट आहे. सर. आणि हो, इथली तुम्ही फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि पोलीस स्टेशनमध्ये पोहोचा. ओके सर. तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. चला, मूव फास्ट. नमस्कार, मी इन्स्पेक्टर रोहित वाघ. नमस्कार. काय झालं साहेब? नाही म्हणजे इथं तसं काही बी नाही झालं. सावल्याने कंप्लेंट तर नाही केली ना? काय? नाही म्हणजे अहो तो सावल्या माझ्या दुकानावर येऊन रोज फुकटचा खाऊन जायचा. एक दिवशी हाग्या दम दिला तर मी म्हणलं मारीन तुला. पण साहेब रागाच्या भरात असं बोलल्यावर कोण करतंय? एक मिनिट. मी इथे एका वेगळ्या केस संदर्भात आलो आहे. म्हणजे माझ्यासाठी काही नाही ना? नाही. हो मग असं सांगा की तुम्हाला काही विचारायची ती माहिती विचारा साहेब. एक एक चप्पा सांगतो सगळ्यापर्यंत मला माहिती आहे. अच्छा, हो. तुझं नाव काय? तसं माझं नाव बाबूराव, पण लोक मला आवडीने बाबलो म्हणतात. बाबुलो. बरं, याला ओळखतो? सुयश इनामदार. नाही. हा कोण? नीट बघ, ॲड्रेस हाच आहे या पासवर. होय साहेब, ॲड्रेस हाच आहे, पण हा कोण? साहेब मी ह्याला नाही ओळखत. काहीतरी भानगड आहे साहेब. बरं सांगतोस? हो आईच्याने सांगतो. त्याला ओळखत नाही तू? नाही. बरं, तू इथे किती वर्ष झाले राहतो? 50 वर्षापासून राहतो साहेब. तुझं वय काय? माझं वय हे 38. नाही म्हणजे मी जन्माच्या अगोदरपासून राहतो इथं. अच्छा, जन्माच्या अगोदरपासून. खरंच तू याला ओळखत नाही? नाही साहेब. ठीक आहे, गरज पडल्यास परत पोलीस स्टेशनमध्ये बोलू. यायचं? हा साहेब. थँक्यू. राम राम. शिंदे चला. सर ॲड्रेस काहीतरी चुकीचा दिलाय का? मलाही तसंच वाटतं. त्यालाच ठाऊक आता. कोणाला? हा जो मेलाय ना सुयश इनामदार, त्यालाच. पण हा तर निखिलच्याच वयाचा वाटतो सर. म्हणून तर आपण निखिलला अटक केली. चला. रोहित, याचा अर्थ असा आहे की मेलेला मुलगा सुयश इनामदार आहे की नाही याची खात्री नाही, कारण पासावरचा जो फोटो आहे तोही क्लिअर नाही. राईट सर. तेव्हा आता त्याचा तपास कसा करावा, खुन्याचा शोध कसा घ्यावा, हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. नीता, तुझ्या म्हणण्यानुसार काकांच्या बेडरूममध्ये अनोळखी माणसाचा मृतदेह कसा असू शकतो? त्याचं उत्तर असंही आहे की निखिल तर कोणी नसेल. राईट सर, मलाही तसंच वाटतं. कारण निखिलच्या म्हणण्यानुसार तो तिकडे अभ्यासाला गेला होता, पण त्याच्याकडे कुठलीही पुस्तक किंवा कुठलाही लॅपटॉप हा आढळला नाही.
आणि ज्या खाण्याच्या वस्तू त्याने आणल्या होत्या काही 2 माणसांच्या होत्या. मला असं वाटतं की ज्याचा खून झाला तो आणि हा हे दोघे मित्र त्या रूममध्ये आले असणार. कुठल्या तरी विषयावरून यांच्यामध्ये भांडण झालं असणार आणि त्या भांडणाचं रूपांतर खुनामध्ये असं जर आपण गृहीत धरलं तर निखिलला त्यानंतर भरपूर वेळ मिळतो म्हणजे साफसफाई करायला आणि खून करून ते प्रेत कपाटात टाकायला. पण सर, तो त्याला कपाटातून काढून पोलीस स्टेशनमध्ये स्वतः का फोन करेल? म्हणजे तो तिकडनं पळून पण जाऊ शकत होता ना. हा मुद्दाही बरोबर आहे. पण एक काका प्रकरण काय? सर, मला असं वाटतंय काकांनी देवदर्शनाला कुठेतरी खून केला, कपाटात टाकली ती बॉडी आणि ते देवदर्शनाला निघून गेले. त्यांना माहिती नाही की निखिल येणार आहे म्हणून. नाही हे त्यांना माहिती होतं, कारण आदल्या दिवशी त्यांचं तसं बोलणं झालं होतं आणि त्यांनी निखिलला घराची डुप्लिकेट चावी सुद्धा दिली होती. आय सी. म्हणजे संशयाला दोन्ही बाजूनी जागा. येस सर. पण कदाचित या प्रकरणाला तिसरी बाजू असू शकते. तिसरी बाजू असू शकते म्हणजे अशी की आपण निखिलच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, तर काका आणि निखिल या दोघांनाही माहीत नसलेल्या एखाद्या इसमानी हे कृत्य केलं असावं. ही एक तिसरी बाजू. थिंक ओव्हर इट. काका घरी नाही असं बघून तो इसम त्यांच्या घरात घुसला असावा आणि हे कृत्य केलं असावं. याचाच अर्थ हा इसम कदाचित काकाच्या माहितीतला असावा. ही आणखीन एक बाजू. माय गॉड. नाही, मला असं म्हणायचं आहे की खून झाला आहे याला वेगवेगळे अँगल्स, म्हणजे खुन्यापर्यंत पोचायला आपल्याला बऱ्याच प्रकारांनी विचार करावा लागणार आहे. राईट सर. हे लक्षात घ्या. क्वाइट पॉसिबल की मला असं वाटतं तू जो रिपोर्ट दिलास त्याच्यामध्ये त्या मुलाच्या अंगावर झटापटीच्या खुणा होत्या. हो सर. त्यांनी असं दिलं होतं की म्हणजे आत्ताच सांगितलं होतं त्यांनी की त्या रिपोर्टमध्ये बेडरूममधल्या कपाटात मुलीच्या हाताचे ठसे. ओके. मुलीच्या? हो. बर. मुलीच्या हाताचे ठसे. म्हणजे हा वेगळाच अँगल आला आहे. नाही, पण रक्ताचे डाग नाहीत. सर म्हणजे 2 गोष्टी असू शकतात. काय? म्हणजे एक जर विचार केला की हा खून बाहेर झाला आणि नंतर जर प्रेत घरात आणलं असणार, पण हा विचार आपण करू शकत नाही यासाठी की रक्ताचे डाग घरात इतरत्र कुठेही आढळले नाही. कारण खून बाहेर झाला असता आणि जर त्याला आत आणलं असतं तर रक्ताचे डाग मेन डोअरवर किंवा इतरत्र कुठेतरी आढळले असते. बरोबर आहे. पण तसे रक्ताचे डाग फक्त बेडरूममध्ये आढळले सर. म्हणजे याचाच अर्थ की झटापट ही बेडरूममध्ये झाली, खून सुद्धा बेडरूममध्येच झाला, वार पण बेडरूममध्येच करण्यात आले आणि त्याच्यानंतर ती जागा स्वच्छ करण्यात आली असणार. ज्याचा खून झाला त्याला कपाटात टाकला गेला असणार आणि नंतर खुन्याने लॉक करून तो परत पसार झाला असणार. नाही सर, मला असं वाटतंय खून दुसरीकडे झालाय आणि ती बॉडी त्या रूममध्ये नाही, एक मिनिट. आपण ना खून कसा झालाय हा विचार करतो आहोतच, पण कोणी केलाय हाही विचार करायला हवा. राईट सर. नमस्कार. मी प्रभाकर, निखिलचा काका. हो. आपण बसा तुम्ही प्लीज. या. बसा. मी
इन्स्पेक्टर अमर विश्वास. नमस्कार. नमस्कार. आणि हे इन्स्पेक्टर रोहित, इन्स्पेक्टर नीता. नमस्कार. हेच केस बघतायत. निखिलला अटक झाल्याचं कळलं. मर्डरची केस आहे. ज्यावेळी मर्डर झाला त्यावेळी तो तिथे हजर होता. वर खोटंही बोलतोय. सर. यस. हॅलो. हां बोला. ओके थँक्यू. सर फिंगरप्रिंट्स एक्सपर्टचा रिपोर्ट होता. काय सांगितलं त्यांनी? त्यांनी सांगितलंय की बेडरूममधल्या कपाटाला मुलीच्या हाताचे ठसे आहेत. व्हॉट? मुलीच्या? हो सर. आणि मी त्याला ओळखत सुद्धा नाही. काही दिवसांपूर्वी निखिलचं भांडण झालं होतं ना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, तेही तुझ्यावरून. हो झालं. तो आलोक माझ्या मागे पडला होता. येस सर. राईट सर. ओके सर. मी जातीने लक्ष घालीन सर या मॅटरमध्ये.